हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करोत, ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि माझी सकाळ अशी खूप छान झालेली आहे. आणि सकाळ झाल्यानंतर माझं आवरल्यानंतर पहिली मी किचन मध्ये जाते. आणि किचन मध्ये जी रात्रीची भांडी असते ते पहिलं आपलं सगळं व्यवस्थित जागेवर लावण्याचं माझं काम असतं. त्याच्यानंतर जर माझं काय असेल तर ते मी सर्वात पहिली देवपूजा करते. छान माझी देवपूजा झालेली आहे आणि खूप प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी देवपूजा केल्यानंतर. देवपूजा झाली आणि आज पाणी प्यायचं गरम राहून गेलं, म्हणून म्हटलं पाणी ते गरम ठेवलं. आणि मी सकाळी उठल्यावर पहिल्यांदा दरवाजाच्या बाहेर पाणी, माठातलं पाणी शिंपडतं. असं म्हणतात की आपले पित्र रात्री बाहेर येऊन थांबलेले असतात आणि आपण सकाळी पाणी शिंपडलं की ते तृप्त होऊन जातात. तर ही मला सवय माझ्या सासूबाईंपासून लागलेली आहे. तर सकाळी पाणी प्यायचं राहून गेलं होतं, तर गरम पाणी केलं. आणि आज आमच्या अहोंची फरमाईश होती की त्यांना भरलं वांग खायचं होतं. काय झालंय, ऑफिसमध्ये ना सिलेंडरच्या शॉर्ट मुळे जेवण मिळत नाहीये. त्याच्यामुळे हल्ली टिफिनच घेऊन जायला लागतंय. तर सकाळी टिफिन मला बनवावा लागतो, नाहीतर टिफिन अजिबात बनवावं लागत नाही, त्यांना ऑफिसमध्ये जेवण असतं. तर मी आज वांग्याचा बेत केला होता, भरली वांगी. तर नंतर आठवलं की अरे बापरे, आज तर म्हणजे शेंगदाणे, तर शेंगदाण्याचा कूट तर संपला आहे आणि बिना शेंगदाण्याच्या कुटाशिवाय वांग्याचं भरीत तर टेस्टच लागणार नाही. तर मी ते शेंगदाणे भाजत ठेवले होते आणि म्हटलं शेंगदाणे भाजतायत तोपर्यंत गरम पाणी प्यावे. आणि नंतर लक्षात आलं, मी माझ्या तंद्रीतच राहिले. मग लक्षात आलं की गॅसवर मी शेंगदाणे ठेवले. तर छान असे शेंगदाणे भाजून घेतले. वांग्याच्या भरीतीसाठी मी इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे आणि वाटण घेतलेलं आहे मी इथे. आणि आपले जे कोथिंबीर, खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे आणि बेसिक मसाले घातलेले आहेत. त्याच्यानंतर मी तीळ सुद्धा घातलेले आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि गूळ घालून छान असं मिक्स केलेलं आहे. आणि फोडणीसाठी मी कांदा आणि टोमॅटोची आधी फोडणी तयार करून घेतली आणि हे सगळं वांग्यामध्ये मिश्रण भरून घेतलं. आणि आता आपल्याला भाजी घालायची आहे. भाजी घालताना पहिल्यांदा मी काय करते, हे वांगे आहेत ना थोडी वाफवून घेते आणि त्याच्यानंतरच मग मी ते गरम पाणी टाकत असते. खूप छान टेस्ट येते आधी वाफवून घेतल्यानंतर. कारण वांगे आहेत ना ते पहिले मऊ होऊन जातात, त्याच्यामुळे छान भाजी लागते. आणि शेजारच्या ताई आहेत ना केरलाला फिरायला गेल्या होत्या, तर त्यांनी मला तिथून खास अशी चहापूड आणली होती. तर मी चहा बनवली होती, त्यांना मला रिव्ह्यू सुद्धा द्यायचा होता. तर खूप सुंदर चहा झालेली आहे, खूप कडक. तिकडची चहापूड खूप छान असते. आणि तोपर्यंत आमच्या मॅडम उठलेल्या होत्या आणि असं झोपताना असे सगळे टॉईज तिला लागतात आणि तिला सॉफ्ट टॉईज एवढे आवडतात ना की व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला नक्कीच समजेल. आणि सकाळी सकाळी असं काहीसं तिला मांडीवर घ्यावं लागतं. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम. मुलं आहेत ना कधी मोठी होतात ना खरंच समजत नाहीत. त्यामुळे सकाळी मी तिला थोडीशी अशी जवळ घेते, कारण मोठी मुलं झाल्यानंतर ना अशी आपल्या जवळ येणारच नाहीयेत. आणि सकाळी सकाळी तिला कराग्रे वसते लक्ष्मी हे मंत्र बोलण्याची मी पहिल्यापासून, लहानपणापासूनच सवय लावलेली आहे. आणि ती उठल्यानंतर थोडे माझ्या मांडीवर बसते आणि मंत्र बोलून मग तिचं रुटीन चालू होतं. आणि मॅडमना आमच्या आज अप्पे खायचे होते, म्हणून मी रात्रीच पीठ भिजत घातलं होतं. तुम्हाला जर अप्प्याची रेसिपी हवी असेल तर माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेले आहे. आणि मग तिचं मी आवरत होते. आणि एक मला गोष्ट सांगायची की मी जेव्हा तिचे हेअर वॉश करते ना आणि जेव्हा टॉवेल असं केसाला बांधते ना, तेव्हा तिला असं छान वाटतं की माझे हेअर खूप वाढलेत. आणि मग ती अशी छान आरशात बघून एकदम मस्त अशी नटत असते. आणि इथे मी तिला ओरडते की जे क्लिप्स असतात ना रोज मला नवीन घ्यावे लागतात, कारण आदल्या दिवशी लावलेले क्लिप्स कधीच सापडत नाहीत वेळेवर. आणि मॅडमना आता मोठ्या झाल्या, स्वतःची कामं स्वतः करायची असतात, टिफिन स्वतःचं भरायचं असतं. आणि ही बॉटल आहे ना तिला तिच्या आजोबांनी खास तयार करून घेतलेली आहे. थर्मास टाईपच आहे, खूप छान आहे. आणि सगळं तिलाच भरायचं असतं. बॅग सुद्धा तिला तिची स्वतःचीच घ्यायची असते. आणि निघाली ती, मला बाय केला आणि नंतर तिला आठवलं की अरे बापरे, मी देवाला तर पायच पडले नाही. मग ती आली आणि पाया पडली. ती पाया पडली, देवाला पाया पडल्याशिवाय अजिबात स्कूलमध्ये जात नाही. मॅडम आमच्या स्कूलमध्ये निघाल्या आणि ती बसमधून स्कूलमध्ये जाते. त्यानंतर मी घरी आले आणि मंगळवार होता.
काल तर मी छान अशी गणपती बाप्पाची रांगोळी काढलेली आहे. आणि त्याच्यानंतर मॅडम आमच्या घरी आला. दुपारनंतर मी काहीच शूट केलं नाही आणि टिफिन फिनिश होता. खरंच एवढंच खूप छान वाटतं ना, की आपण एवढं सकाळी उठून मुलांसाठी मेहनत करतो, टिफिन बनवतो आणि मुलांनी जर टिफिन तो फिनिश केला ना तर खूप छान वाटतं. आणि मॅडमच्या बाबांनी एवढे सारे तिला सॉफ्ट टॉईज मागवले होते, कारण तिला खूप आवडतात सॉफ्ट टॉईज. आणि ती हे बघून एवढी खुश झाली आहे ना. कोणाला घेतेस? त्याच्यानंतर हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा. मी मुलांचे ट्युशन्स घेते. आता सुट्ट्या आहेत थोड्या, त्याच्यामुळे मुलं थोडी कमी आहेत. हो, मी ट्युशन्स घेते, कारण ब्लॉगिंग आणि युट्यूब हा माझा प्रोफेशनल नाहीये, कारण मी प्रोफेशनली टीचर आहे. पण माझ्या मुलीमुळे मला जॉब करता येत नाही, त्यामुळे मी घरीच ट्युशन्स घेते. त्याच्यानंतर मुलं गेल्यानंतर मग तिला थोडा वेळ खाली खेळायला नेलं. आणि ही आहे तिची बेस्ट फ्रेंड. ती नेहमीच घरी खेळायला येते आणि असा सारा पसारा त्या करत असतात दोघी. आणि स्कूलमधून आहे ना तिला ऍक्टिव्हिटी दिली होती एक, तर ऍक्टिव्हिटी राहिली बाजूला आणि मॅडमचा असा काही पसारा चालू होता. तर मी तिला ओरडत होते. कसं आहे, मुलं शांत बसली ना की काही ना काही उद्योग करतच असतात. त्याच्यानंतर मग संध्याकाळी असंच संध्याकाळ निघून गेली. आणि हा व्हिडिओ आहे रात्रीचा. आम्ही रात्री फालुदा खायला गेलो होतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.